हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अद्विक लाईफ अँड फॅमिली व्लॉग्स. तर वेलकम बॅक टू माय न्यू अनदर ब्लॉग्स. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आहे हनुमान जयंती. तर प्रथमतः सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आहे हनुमान जयंती, त्यामुळे मला आज सकाळी लवकर उठावं लागलं, कारण सासूबाई घरी नाही आहेत. त्यांना अचानक गावी जावं लागलं, त्यामुळे सगळी कामे एकटीवर पडलेत. त्यानंतर आद्विकचं आवरणं, मिस्टरांचा डबा, त्यामुळे आज सकाळी मी लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर देव घासायला घेतली. पितांबरीने मस्त असे देव घासून घेतली, तुम्ही बघू शकताय. कारण आज हनुमान जयंती, त्यामुळे मला देवाचं पूजन करायचं होतं, म्हणून म्हटलं आधी आपण देव सगळे घासून स्वच्छ धुवून घ्यावेत, तसं आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि त्यांनाही. त्यामुळे मी धुवून घेतले देव, तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर बघा देव कसं चमकत आहेत. त्यानंतर ज्याच्यामुळे आपल्या कामाची सुरुवात होते ते म्हणजे आपले श्री बालगणेश. त्यानंतर ही आहे आपली विठू माऊलीची मूर्ती. त्यानंतर हे आहेत माझे सगळे असे मंदिरातील देव, तुम्ही बघू शकताय. पूजा पण माझी आता करून झाली, त्यामुळे मी किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं. तुम्ही बघू शकताय किती छान असं मी किचन धुवून काढलेलं आहे स्वच्छ. सगळा स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे. तर स्पेशली आज मी स्वयंपाकमध्ये पालकचं सार बनवलं होतं. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. त्यानंतर मी बनवली होती शेवग्याची आमटी. इकडे आद्विकचं पण सगळं आवरलं होतं, आंघोळ वगैरे. तो पण खेळत होता, पण त्याला अचानक झोप आली, त्यामुळं तोही रडू लागला. त्याला कारण सकाळी तो लवकर उठला होता आणि त्याला झोपायचं होतं, त्यामुळे तो खूप चिडचिड करू लागला. आणि त्याला झोपायचं होतं म्हणजे त्याला आज हनुमान जयंती असल्यामुळे त्याचं हे करून मेकअप करून त्याचे शूट करायचं होतं. तुम्ही बघू शकता मी असं त्याचं मेकअप केला होता. त्याला काहीच करू देत नव्हता. फोटोशूटही मी त्याचे नीट केले नाही. थोड्याशा रील्स बनवल्या आहेत, त्या तुम्ही यूट्यूबवर किंवा मोज यूट्यूबवर जाऊन बघू शकता. त्यानं काहीच करू दिलं नाही मला. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मला आवडतं.